नमस्कार मित्रांनो, परत तुमचे आर एस क्लासमध्ये सहर्ष स्वागत आहे. 18 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत आपण आठवड्याचा अनालिसिस करणार आहोत XUSD मध्ये. कशा पद्धतीनं मुवमेंट होणार आहे आणि कशा पद्धतीनं मार्केटची सिस्टीम असणार आहे हे देखील आपण तिथे पाहणार आहोत. तर तुम्ही इथे जर आपण बघायला गेलं तर मंथलीची कॅन्डल जर तुम्ही बघायला गेलं तर टोटलीच एकदम जवळपास 1 एप्रिल पासून ते अगदी 3 ते 4 महिन्यापासून मार्केट 1 2 3 4 5 महिने अगदी मार्केट पूर्णपणे ट्रॅप करताय. लक्षात घ्या, ही लिक्विड इथे शिल्लक आहे, ही लिक्विड आहे, इनसाइड बार कॅन्डल आहे, त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळं फार मोठी क्रिटिकल परिस्थिती आहे आणि या मार्केटला अक्षरशः या महिन्याला जवळपास 12 दिवस 7 तास शिल्लक आहेत. चला आपण येणारा आठवडा कशा पद्धतीने असणार आहे ते देखील इथं थोड्याशा प्रमाणामध्ये बघू शकतोय. तर आठवड्याची कॅन्डल आपण इथं बघत आहे. इथं आरएस स्ट्रॅटजी सुद्धा झालेली आहे. येणारी कॅन्डल सुद्धा आपल्याला क्लिअर कट समजत आहे की 99% ही मार्केटला सेलिंगची मुवमेंट आहे. ओके, तर ह्या पद्धतीनेच असणार आहे. सीआरटी सुद्धा डेली बायस नुसार सुद्धा इथं आपल्याला मार्केटची मुवमेंट दिसत आहे की मार्केटची मुवमेंट कुठेतरी सेलिंगची असणार आहे. ओके, तर तत्पूर्वी आपण जर सगळं जर बघायला गेलं तर आपण जवळपास प्रिव्हियस कॅन्डलचा हाय गेल्या आठवड्यातल्या म्हणजे अगदी गेल्या आठवड्यातल्या कॅन्डलला जर लावला आणि ते जवळपास लो आहे त्याचा दुसरी एक आठवड्याची कॅन्डल आहे ती जवळपास 23 तारखेची आहे, 23 जुलैची आहे. 3270चा त्याचा लो येतोय, हे लक्षात घ्या. तेव्हा मार्केटची मुवमेंट कुठं असणार आहे, काय असणार आहे ते पण आपण इथं बघूया. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या एका रेंज मध्येच मार्केटची मुवमेंट आहे बघा. ह्या एका रेंज मध्येच तुम्हाला इथं अजूनही बघायला भेटेल. इथं त्या रेंज मध्येच आहे आणि हे रेंज काय मार्केटनं तोडलेलं नाहीये. तेव्हा मार्केटची मुवमेंट ही जवळपास लगभग ह्या रेंज मध्येच आहे. ओके, तर हे सुद्धा असू शकते. दुसरी गोष्ट जर म्हणायला गेलं तर तिथं पण एक ट्रेड लाईन सुद्धा बसू शकते बघा. ही ट्रेड लाईन सुद्धा त्यानं ब्रेक केलेली नाही आणि त्या ट्रेड लाईनला सुद्धा सपोर्ट घेण्यासाठी मार्केट परत येण्याची शक्यता दाट आहे आणि इथं लिक्विडिटी सुद्धा खाली पडलेली आहे भरपूर प्रमाणात. त्यामुळे खाली पडण्याची शक्यता दाट आहे, हे असंही आपल्याला इथं समजते. मंडेच्या कॅन्डलला जर आपण आलो तर कशा पद्धतीची मुवमेंट असणार आहे हे देखील इथं आपल्याला समजेल बघा. इथं टोटलीच लिक्विडिटी म्हणजे जर बघायला गेलं तर पूर्णपणे लिक्विडिटीचा एरिया, ह्या सुद्धा एरियामध्ये लिक्विडिटीचा एरिया आहे. प्रिव्हियस कॅन्डलचा जर हाय जर तुम्ही जर पकडला, प्रिव्हियस कॅन्डलचा हाय जर तुम्ही पकडला, या प्रिव्हियस कॅन्डलचा हाय जर तुम्ही पकडला तर सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर दिसतील की मार्केट कुठेतरी सेलिंगच्या झोनला आहे आणि तिथे एक इनसाइड बार कॅन्डल झालेली. त्यामुळे या कॅन्डलचा टोटली सेलिंगलाच झोन असणार आहे, हे लक्षात घ्या. या सेलिंगचा जोपर्यंत ही कॅन्डल सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला ब्रेक पण कुठलाच ब्रेक केलेला नाहीये. त्याच्यामुळं ही कॅन्डल आपण लावून घेऊया. इथं एकदा हाय लावूया, इथे एक लो लावूया आणि जोपर्यंत ह्या कॅन्डलचा लो किंवा ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केटची मुवमेंट बदलत नाही, हे लक्षात घ्या. आणि इथं लिक्विडिटी भरपूर प्रमाणात पडलेली आहे, त्यामुळे इथं लिक्विडिटी घेण्यासाठी मार्केटची मुवमेंट होऊ शकते आणि मार्केट जवळपास तिथे एक रेंज होते, तिथे एक ट्रेड लाईन सुद्धा होते बघा. ह्या ट्रेड लाईनला सुद्धा सपोर्ट देण्यासाठी मार्केट कदाचित येऊ शकते. त्यातही मगाशी तुम्हाला दाखवल्या पद्धतीनं ही मार्केटची मुवमेंट इथं होणार आहे आणि या ट्रेड लाईनला रिट्रेसमेंट घेण्यासाठी सुद्धा मार्केट येण्याची दाट शक्यता आहे. आणि याचा एक झोन पण इथे क्रिएट होते बघा. तिथे एक त्याचा झोन झालेलाच आहे, पण या एरियामध्ये तिथं पण एक त्याचा झोन आहे. त्याच्यामुळे इथून सुद्धा मार्केट खाली येऊन वरती पडण्याची शक्यता दाट आहे आणि परत खाली पडण्याची शक्यता दाट आहे. तर इथे एरिया जास्त प्रमाणात सेलिंगचा आहे. ओके, तर 4 आवरची कॅन्डल आपल्याला दिसते कसं बघू. आठवड्याची कॅन्डलची मुवमेंट कशी दिसते इथे बघूया. तिथे सगळे जर बघायला गेलं तर ह्या ट्रेड लाईनला रिस्पॉन्स देत मार्केट आलेलं आहे, हे लक्षात घ्या. हे ट्रेड लाईन फार महत्वाची आहे आणि या ट्रेड लाईनला जर ब्रेक केलं तर मार्केट नक्कीच कुठेतरी सेलिंगला पडण्याची शक्यता दाट आहे. ओके, ते पण आपल्याला इथं दिसत आहे. जर आपल्याला वरती जायचं असेल, मार्केटची मुवमेंट जर वरती जर क्रॉस करायचं असेल तर ते लक्ष्य लगेच जाऊ शकत नाहीये, कारण ह्या एरियामध्ये त्याची लिक्विडिटी फार मोठ्या प्रमाणात पडलेली आहे आणि इथं सपोर्ट घेऊन जर मार्केट इथला सपोर्ट घेऊन गेलं तरच मार्केट बायच्या दिशेला जाऊ शकते, अन्यथा नाहीये. सगळा झोक हा सेलिंगचा आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे उद्या
थोडस सोमवारी जे असणार आहे मुवमेंट जी असणार आहे ती कुठेतरी थोडीशी सेल बाय असणार आहे, पण वन वे मार्केटची मुवमेंट आहे ती आधी सेलिंगची दाखवते आणि ह्या ट्रेड लाईनला आपल्याला क्रॉस करण्यासाठी 99% येणे शक्यता दाट आहे. आणि इथे एक झोन आहे आणि ते एफव्हीजी सुद्धा आहे. एफव्हीजी ला ट्रॅप करण्यासाठी किंवा झोनला ट्रॅप करण्यासाठी मार्केट येणार आहे. इथला सपोर्ट घेऊन परत मार्केट बायच्या दिशेला जाऊ शकते आणि इथं पण लिक्विडिटी शिल्लक पडलेली आहे. हे लक्षात घ्या. या एरियामधनं खाली परत येऊन परत त्या एरियामधली लिक्विडिटी खाण्यासाठी परत मार्केट पाहिजे दिशेला जाऊ शकते आणि परत खाली पडण्याची शक्यता आहे. आणि जोपर्यंत लक्षात घ्या, जोपर्यंत आपल्याला प्रिव्हियस कॅन्डलचा 3345 जोपर्यंत वरती ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केटची मुवमेंट वरती जाणार नाहीये. हे लक्षात घ्या. त्याचं टार्गेट जे असणार आहे ते प्रिव्हियस कॅन्डलचा हाय 3374 टार्गेट असणार आहे बायचं. आणि जर खाली येणार आहे तर हे तुम्हाला दाखवलेली ट्रेड लाईन आहे किंवा ह्या झोन आहे आणि या झोनला जवळपास 3314 च्या आसपास किंवा त्याचे पहिलं टार्गेट असणार आहे 3330चं टार्गेट असणार आहे. त्या पद्धतीनं असणार आहे. दोन सिनारिओ इथं दिसत आहेत. जास्तीत जास्त जर बघायला गेलो तर जास्तीत जास्त आपल्याला सेलिंगचा झोन दिसतोय. त्यामुळे नो प्रॉब्लेम. परत आपण उद्या सकाळी भेटणारच आहोत. पण आठवड्याच्या ही जर मुवमेंट जर बघायला गेलं तर आठवड्याची कॅन्डलची मुवमेंट हे आहे आणि ट्रेड लाईन फॉलो करताय मार्केट. जर तुम्ही बारकाईने जर बघायला गेलं तर ट्रेड लाईनला फॉलो करताय आणि परत मार्केट बायच्या दिशेने जाऊन परत या ट्रेड लाईन रिस्पॉन्स देऊन परत जातो. फक्त या ट्रेड लाईन जर सपोर्ट घ्यायला आलं तर बाकी मार्केट कुठेतरी मुवमेंट बायच्या दिशेला जाऊ शकते किंवा ही ट्रेड लाईन जर ब्रेक केली तर मार्केट सेलिंगच्या दिशेला आहे आणि लिक्विडिटी शिल्लक भरपूर आहे. एक दोन सिनारिओ आपल्याला दिसत आहेत आणि आठवड्याच्या कॅन्डलला इथं आपल्याला इथे क्लिअर दिसत आहे. इथं आरएस स्ट्रॅटेजी झालेली आहे. त्यामुळे इथं नक्कीच 70% सेलिंगची जी कॅन्डल असणार आहे ती असणार आहे आणि त्याच्या प्रिव्हियस कॅन्डलची जी जवळपास 28 जुलैची जी कॅन्डल आहे त्याचा लो आहे, त्याचा लोचं टार्गेट असू शकतं असं मला वाटतंय. तरी आपण दोन सिनारिओ काढलेले आहेत. त्यांच्या सिनारिओच्या हिशोबानेच आपण ट्रेडिंग करणार आहे. उद्या आणि आपण इथं भेटणारच आहोत. उद्या कशा पद्धतीने आपल्याला एंट्री गावतायत ती बघणार आहोत. थँक्यू. परत आपण उद्या भेटू.